नवी मुंबई महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी संपावर आहेत। 5,000हून अधिक कंत्राटी कर्मचारी आजपासून संपावर गेलेत। एकूण 7,500 कर्मचारी हे आहेत आणि त्यामधले 5,000हून अधिक कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। नागरी सुविधावर त्यांचा परिणाम होण्याची शक्यता आहे। तसंच शहरामध्ये कचरा कोंडी होण्याची सुद्धा शक्यता आहे। समान वेतन मिळावं आणि त्याचबरोबर इतर काही मागण्यांसाठी त्यांनी हे संपाचं हत्यार उपसलंय। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। पाहूयात। नवी मुंबई महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार समान काम समान वेतनासाठी आज काम बंद आंदोलन पुकारले आणि याचा परिणाम आपल्याला दिसून येतो। आपण कोपरखैरणे येथे आहोत, जिथे आपण बघतो की कचरा उचलणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे आज याच आवारात आहेत। एकही गाडी कचरा उचलण्यासाठी या आवारातून बाहेर पडलेली नाहीये। जवळपास नवी मुंबई शहरातून 400 टन कचरा रोज हे स्वच्छता कामगार जे आहेत, सफाई कामगार जे आहेत ते या कचरा गाडीतून घेऊन जातात आणि डम्पिंग ग्राउंडला डंप करत असतात। परंतु आज कुठलाही कचरा या कर्मचाऱ्यांनी उचललेला नाही, कारण काम बंद आंदोलन आहे। समान काम समान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा काम बंद आंदोलन करणार असल्याचं त्यांचं मत आहे। एकंदरीतच यामुळे आज नवी मुंबई शहरातला कचरा उचलला गेला नाही आणि जर लवकर हा कचरा उचलला गेला तर शहरामध्ये जी आहे अस्वच्छता पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।